नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलला UMCA फाउंडेशनच्या माध्यमातून जीवनदान ग्रुपच्या माध्यमातून आपण जीवनदानचं मेंबरशिपचा ID आज जनरेट करणार आहोत एका व्यक्तीची। तर ID जनरेट करण्यासाठी त्याची लिंक कुठे उपलब्ध होते आणि कशा पद्धतीने ID आपण ती जनरेट करतो तर ते आपण बघणार आहोत। तर ही आपली वेबसाईट आहे jivandan.group.com। हे तुम्ही गुगलवर टाकल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पेज येतो। तर सर्वप्रथम इथे लॉगिन जो ऑप्शन आहे त्या लॉगिनवर जायचं आहे। त्या व्यक्तीची ID जी आहे ती ID आपल्याला टाकायची आहे। ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉगिनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा पेज ओपन होतो। हा डेस्कटॉप स्क्रीन आहे। डेस्कटॉप स्क्रीनला अशा पद्धतीचा सरफेस ओपन होतो। ह्याच्यामध्ये आपल्याला आता त्या व्यक्तीचा राईट की लेफ्ट इथे दोन प्रकारच्या लिंक उपलब्ध असतात। ही लिंक आहे ती लेफ्ट साईडची आहे। तुम्ही ती लिंक कॉपी करू शकता। कॉपी करून तुम्ही वर इथे तुमच्या ह्याला पेस्ट करू शकता किंवा कोणाला पाठवायचं असेल तुम्ही पाठवू शकता। तशाच पद्धतीची राईट साईडला सुद्धा लिंक असते। राईटला जर तुम्हाला रेफर करायचं आहे तर डायरेक्ट रेफर इथून करू शकता। जर तुम्हाला पाठवायचं असेल तर कॉपी करून तुम्ही पाठवू शकता। आपण त्या व्यक्तीच्या राईट साईडला त्यांना प्लेस करायचं आहे। त्याच्यामुळे इथे कॉपी लिंक केली। ती लिंक कॉपी केल्यानंतर तुम्ही कोणालाही नवीन इथे टॅब ओपन करून तुम्ही व्हॉट्सअप करू शकता। समजा आपल्याला आता सध्या तसं नाही करायचं, आपल्याला डायरेक्ट त्याच्या हे करायचं तर ही रेफर नाव जे दिसतंय त्या रेफर नावावर क्लिक केल्यानंतर त्याच्या राईट साईडचा पूर्ण जो डेटा आहे तो ओपन होणार। त्या व्यक्तीचं ज्याच्या आयडीतून आपण करतो त्याचा ID असणार इथे स्पॉन्सर्समध्ये। आता ज्याचं करायचं आहे त्या व्यक्तीचं आपल्याला नाव टाकायचं आहे, त्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे। त्या व्यक्तीचं पूर्ण नाव टाकल्यानंतर इथे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ईमेल ID आणि मोबाईल नंबर एकदा चेक करून घ्यायचा आहे बरोबर आहे की नाही। त्याच्यानंतर त्यांचा ईमेल ID टाकायचा आहे। ही आपण राईटची लिंक घेतल्यामुळे ऑटोमॅटिकली इथे राईट ही साईट जी आहे ती प्लेस दाखवत आहे। आता त्यांच्या खाली ऑलरेडी कोणाचा ID असेल, समजा जर आपण राईट साईडला लेफ्ट साईडला तर त्या व्यक्तीचा ID इकडे दिसतो आणि त्या व्यक्तीचं नाव इथे दिसतं। तर हे दिसणं कंपल्सरी आहे। जर हे तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला ID बसतच नाही, म्हणजे मारताच येत नाही। तर त्यावेळेला हे जे दोन कॉलम आहेत ते आठवणीने बघायचे आहेत की त्या व्यक्तीचं तिथे कोणाच्या खाली ID हा प्लेस होतोय। त्याच्यानंतर तो व्यक्ती कोणत्या स्टेटमधून आहे त्या स्टेटचं टाकायचं आहे। आता आपण हा व्यक्ती जो आहे तो महाराष्ट्रामधला आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करणार आहोत। सिलेक्ट केल्यानंतर एक सेकंड 2 सेकंड थांबायचा जोपर्यंत साईट रिलोड होत नाही। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट इथे येतो। डिस्ट्रिक्ट कोणता आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे। आता ही व्यक्ती रायगडमधली आहे त्याच्यामुळे रायगड सिलेक्ट करायचं आहे। हे जे 4 किंवा 2 1 जे काही दाखवतं तो त्या डिस्ट्रिक्टमध्ये किती कोऑर्डिनेटर पुढे जाऊन इन फ्युचरमध्ये काम करणार आहेत किंवा करतायत त्यांचा हा आकडा दाखवला जातो। त्यानंतर आपल्याला इथे पिनकोड त्या डिस्ट्रिक्टचा टाकायचा आहे जो आज पर आधार असेल तो, आणि पासवर्ड टाकायचा आहे जो पासवर्ड तुम्ही जनरेट कराल तो। पुन्हा एकदा इथे कन्फर्म पासवर्डमध्ये पण तोच टाकायचा आहे। त्याच्यानंतर आय अग्री अँड ॲक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशनवर क्लिक करायचं आहे आणि रजिस्टरवर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने त्या व्यक्तीचं ID जे आहे ते जनरेट झालेलं आहे, तयार झालेलं आहे। तुम्ही ह्याचा एक फोटो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घेऊ शकता किंवा लिहून ठेवू शकता। अशा पद्धतीने हा ID जनरेट झालेला आहे। आता हा ID आपण चेक करून घेऊ लॉग इन करून की हा त्याच व्यक्तीचा ID जनरेट झालेला आहे की नाही, म्हणजे आपल्याला ते कन्फर्म होणार। लॉग इनवर गेलात की इथे तो कॉपी केलेला ID आहे तो आपण पेस्ट करणार आहोत। त्याचा पासवर्ड टाकणार आहोत जो जनरेट केलेला तो, आणि लॉग इन करणार। त्या सरांचा हा इथे ID जो आहे हा जनरेट झालेला आहे। तर अशा पद्धतीने हा ID जनरेट होतो। ही जी फर्स्ट प्रोसेस आहे ती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला।
जेवढी आपली जीवनदानची लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने केलं जातं ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कळेल। धन्यवाद।